हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण भरलेले कारले बनवणार आहोत. तर यासाठी हे कारले अजिबात कडू न होण्यासाठी काही ट्रिक्स या ठिकाणी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, सर्वात आधी कारल्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत आणि या फोडी बुडेल इतपत पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण दीड चमचा मीठ घालायचे आहे आणि कमीत कमी अर्धा तास या फोडी झाकून ठेवायच्या आहेत. चला तर आता सारण बनवूया. तर सारण बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्येच आपण तीळ घालूया. तीळसुद्धा व्यवस्थित भाजून घेऊयात. थोडेसे धने आणि खोबऱ्याचा खीस आणि 1 चमचाभर जिरे घालून आपण परत याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खरपूस असं भाजून थंड झाल्यानंतर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ. यामध्ये हे सर्व जिन्नस घालून लसूण पाकळ्या घालूया 10-12, थोडीशी धुतलेली कोथिंबीर, हळद पावडर, धना पावडर, यानंतर गरम मसाला, गोडा मसाला, काळं तिखट आणि लाल तिखट या ठिकाणी घालायचं आहे. मीठ चवीनुसार घालूया आणि व्यवस्थित याचा जाडसर असं मिक्सरला आपण फिरवून घेऊयात. तर बघा अशा प्रकारे आता अर्धा तास झालेला आहे. या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि आता या फोडीमध्ये आपण सारण भरणार आहोत. तर हे कारलं अजिबात कडू होऊ नये यासाठी परत आपण लिंबाचा रस घातला, थोडंसं तेल घालून याला थोडंसं ओलसर असं हे सारण बनवलेलं आहे. आता हे सारण आपण या फोडींमध्ये भरून घेऊयात. तर अशा प्रकारे सर्व फोडी व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण लिंबाचा रस आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून घेतल्यामुळे हे कारलं अजिबात कडू होत नाही. आता यानंतर कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीचा तडका देऊयात. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून थोडासा 1 ते 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी लालसर परतल्यानंतर आपण ज्या कारल्याच्या फोडी या ठिकाणी भरून घेतलेल्या आहेत त्या सर्व फोडी यामध्ये घालायच्या आहेत. फोडी चांगल्या 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे कारलं परत कडू होऊ नये यासाठी आपण थोडासा चिंचेचा कोळ घालणार आहोत. तर ही चिंच मी आधीच भिजत घातलेली होती आणि 1 चमचाभर या ठिकाणी मी गूळ पावडर घातलेली आहे किंवा चिरलेला गूळ घालावा. आणि उरलेले सारण आता यामध्ये घालून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कारल्याच्या फोडी व्यवस्थित शिजेपर्यंत मंद आचेवर कमीत कमी 15 ते 20 मिनिटे आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा 15 ते 20 मिनिटं आता होत आलेली आहेत. या ठिकाणी असंही कारलं आपण खाऊ शकता किंवा अगदी त्याला सुक्क करायचं असेल तर अजून 5 मिनिट ठेवायचं आणि अशा प्रकारे हे भरलेलं कारलं तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.